लक्ष्मण हाके उपोषणावर ठाम आहे। जरांगींना शासनामार्फत रेड कार्पेट घातलं जातं असं हाके म्हणतायत। मग राज्यातील सरकार ओबीसींचं नाही का असा सवाल हाकेंनी उपस्थित केला आहे। ओबीसी आंदोलनाची दखल घेतली जात नाही असा आरोपही हाकेंनी केला आहे। लक्ष्मण हाके जे ओबीसींच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी उपोषणावर बसलेले आहेत आणि ते उपोषणावर ठाम आहेत। जोपर्यंत आपल्याला लेखी आश्वासनं दिली जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। आणि याशिवाय त्यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाची मराठा समाज आणि ओबीसी समाजाची तुलनाही केलेली आहे। जरांगींना शासनामार्फत रेड कार्पेट घातलं जातं, मग हे सरकार, राज्यातील हे सरकार ओबीसींचं नाही का असा सवाल हाकेंनी केला। जरांगे साहेबांना जे शासनामार्फत रेड कार्पेट घातलं जातं आणि ओबीसीच्या आंदोलनकर्त्यांची एक साधी दखल सुद्धा इथलं शासन घेत नाही, विरोधी पक्ष घेत नाहीत, मुख्यमंत्री सगळ्या पक्षाचे प्रमुख घेत नाहीत। हा महाराष्ट्र म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का? पुरोगामी महाराष्ट्र आहे का? सामाजिक न्यायाचा महाराष्ट्र आहे का? या प्रश्नाचे उत्तर आम्हाला शासनाकडून पाहिजे। जसं प्रत्येक आंदोलनाला सरकार सन्मान देते, त्यांचं ऐकून घेते, ते ऐकून घेण्यासाठी नेत्यांची मोठी फौज येते, तसं याही लोकांना सन्मान दिला पाहिजे, त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे। आणि परत सांगतेच, कायद्याच्या चौकटीत बसेल ते त्यांना देण्यासाठी सरकार कटिबद्ध, सरकार मायबाप आहे। सरकारनी आंदोलन कोणतेही सारखेच आहेत त्यांच्यासाठी, त्यांनी त्यांना सन्मान दिला पाहिजे। ओबीसीवर अन्याय होत असेल, अशा काही गोष्टी असतील किंवा सुधारणा करण्याच्या काय आवश्यकता असेल तर त्याच्यावर आम्ही ते चर्चा करू। पण तुम्ही जे आहे एकदम आत्मसमर्पणाचा वगैरे ज्या तिथपर्यंत जाण्याचं काही कारण नाही आहे, त्यांना समजावून सांगा की जरा थोडंसं आपण थांबायला पाहिजे, थोडीशी वाट पाहायला पाहिजे। आणि तसंच जर आहे, जर त्यांनी जर त्याच्यामध्ये वकिलांनी सांगितले ह्या गोष्टी अन्याय करणारे आहेत आणि तरीसुद्धा सरकार ऐकत नाही तर म्हटलं मग मी तुमच्याबरोबर आंदोलनाला उतरतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।